या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरले। मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांचे संवाद साधायला सुरुवात केली आहे। अनेक जण नाराज आहेत, जे इच्छुक होते, ज्यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळालेलं नाही आणि जे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्याशी संवाद स्वतः मुख्यमंत्री साधतायत। तर गोरेगावमध्ये बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यात भाजपला यश आलंय। अमित साटम यांच्याकडनं अपक्ष उमेदवार संदीप जाधव यांची मनधरणी करण्यात आली। संदीप जाधव हे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। संदीप जाधव प्रभाग क्रमांक 54 मधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे महामंत्री संदीप जाधवजी हे थोडेसे नाराज होते, त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष असा दाखल केला होता। संदीप जाधवजी यांची मी भेट घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये त्यांना स्थान देण्यात येईल, त्यांचा पूर्ण मान सन्मान राखण्यात येईल। उद्या ते आपला उमेदवारी अर्ज परत घेतील आणि उद्या संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार विप्लव अवसरे यांच्या प्रचारामध्ये पुढाकार घेतील। तर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा पहिला दिवस आहे। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत सध्या सुरू आहे। अर्ज छाननीची प्रक्रिया काल पूर्ण झाली आहे आणि निवडणूक रिंगणातनं माघार घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होतीये। तर जे बंडखोर उमेदवार आहेत, त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करणं यासाठी पक्षांची सध्या कसरत सुरू आहे, कारण उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर अर्ज माघारी घेण्याचा आज पहिला दिवस आहे।